आणि आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। अजित पवारांच्या नाशिक दौऱ्याआधी राष्ट्रवादी भवनासमोरील बॅनर चर्चेत। भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्या। नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बॅनर। दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अजित पवारांचा नाशिक दौरा झाला रद्द। तर कार्यकर्त्यांच्या भावना असतात, मात्र त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही। मंत्रिपदाबाबत शेवटी पक्षच निर्णय घेईल। नाशिकमधील मंत्रिपदाच्या बॅनरबाजीवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांची काही इच्छा असते, अनेक कार्यकर्ते काय डायरेक्ट जाऊन बोलू शकत नाहीत, अशा त्यांनी लावलं असेल आमच्या प्रेमापोटे का, परंतु त्याचा काही फारसा काही परिणाम होतो अशातला भाग नाही। राजीनामा दिला होता, मात्र तो स्वीकारला नाही। समीर भुजबळांचं वक्तव्य। तर समीर भुजबळांची हकालपट्टी केल्याचं अजित पवारांनी सांगितलं। ईडी सीबीआय पासून वाचण्यासाठी समीर भुजबळ अजित पवारांच्या पुढे करतायत। सुहास कांदेंचा निशाणा। माजी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाला सोडचिठ्ठी। काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनंच आणली। 22 तारखेला भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार थोपटेंची माहिती। मी येणाऱ्या 22 तारखेला मंगळवारी मुंबईच्या प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये त्या ठिकाणी माझा प्रवेश मी घेणार आहे। पुण्यात काँग्रेसला गळती। संग्राम थोपटे पाठोपाठ युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांचाही राजीनामा। अंबाजोगाईत रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल। आईच्या उपचारासाठी म्हणून व्यावसायिकाकडून 6 लाख कासलेंनी घेतले। बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती। कासलेचे दावे तथ्यहीन। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। निवडणुकीत परळीत बंदोबस्ताला असताना ईव्हीएम मशीन असलेल्या ठिकाणाहून आपल्याला हटवलं, कासलेचा दावा। जुगार खेळतो, गोव्यातून दारू आणतो। बिडवलकर हत्या प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाटचा व्हिडिओ। वैभव नाईकांकडून ट्विट। आगाचा वरदहस्त असल्याशिवाय एवढी हिंमत कशी होऊ शकते? नाईकांचा पुन्हा निलेश राणेंवर आरोप। किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एक जण पिस्तूल घेऊन आला। सुरक्षा रक्षकानं पिस्तूल घेऊन आलेल्या व्यक्तीला रोखलं। सोमय्यांकडून मुलुंडच्या नवघर पोलिसात तक्रार।